चर्चा ह्या चर्चाच असतात. त्या चर्चेमध्ये काही अर्थ नसतो. एखादी गोष्ट जर काही निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व सर्व विचारपूर्वक निर्णय घेत असतं. लोकसभेची जी वाट आहे ही आजची वाट नाही, तर 3 पिढ्यांनी आम्ही या ठिकाणी काम करत लोकांच्या पर्यंत ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत जाण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी केलंय. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, आज लोकसभेचं कामकाज करण्याचं या ठिकाणी सौभाग्य सन्माननीय सर्वच या ठिकाणी ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेने मला दिलंय. गोकुळ सोबत गोकुल. तर तुमची उमेदवारी जाहीर झाली, प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. मात्र कालपासून काहीतरी चर्चा दिसली की हातकणंगलेमध्ये उमेदवार बदलाची चर्चा सुरू आहे. असं काय तथ्य आहे त्याच्यामध्ये? चर्चा ह्या चर्चाच असतात. त्या चर्चेमध्ये काही अर्थ नसतो. एखादी गोष्ट जर काही निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व सर्व विचारपूर्वक निर्णय घेत असतं. आज माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या ह्या चर्चा होत्या. अनेक वेळा लोक रिपोर्टिंगच्या बाबतीत चर्चा करायची होती, काहीतरी या ठिकाणी त्यात बिनसलंय असं त्या ठिकाणी म्हणायचे. पार्टी करत असताना ह्या सर्व बाजूंचं अनालिसिस करूनच एखादा उमेदवार त्या ठिकाणी लॉन्च करत असते आणि माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असल्यामुळेच त्या ठिकाणी हे उमेदवारी देण्याचं काम पार्टीनं त्या ठिकाणी केलं. सामान्य कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची पॉझिटिव्हिटी मला दिसते, कामातनं झालेली पॉझिटिव्हिटी माझ्या मतदारसंघातली मला दिसते आणि मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावरचा, माझ्या जनतेवरचा विश्वास आहे की कामाला न्याय देणारी ही माणसं आहेत. शाहू महाराजांच्या ह्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आमच्या कुटुंबांनी सातत्यानं केली. ही लोकसभेची जी वाट आहे ही आजची वाट नाही, तर 3 पिढ्यांनी आम्ही या ठिकाणी काम करत लोकांच्या पर्यंत ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत जाण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी केलंय. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, आज लोकसभेचं कामकाज करण्याचं या ठिकाणी सौभाग्य सन्माननीय सर्वच या ठिकाणी ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या आम जनतेने मला दिलंय. मला निश्चितपणे खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या मतदारसंघाला मोदीजींच्या हात बळकट करण्यासाठी संपूर्ण ताकदीनं एकनाथजी शिंदे साहेबांचे, मोदी साहेबांचे आणि असणाऱ्या सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी ही विजयी पताका परत त्या ताकदीनं या मतदारसंघामध्ये डोलत ठेवू. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.